तील पहिलं जी-आय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती? आपल्या महाराष्ट्रामधील पहिलं जी काही जी-आय टॅग मिळालेली पहिली वस्तू कोणती आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. सोलापूरची चादर बघा या ठिकाणी याला पहिल्यांदा जी-आय टॅग भेटला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंब ह्या शहराला 2023चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला. टिंबटिंब ह्या शहराला 2023चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 मुंबईला या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे पहा. सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेमध्ये कोणत्या गावाची निवड झाली आहे? सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेमध्ये कोणत्या गावाची निवड झालेली आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा पाटगाव कोल्हापूर या ठिकाणी याची निवड झाली आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रामधील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे बघा रांजणगाव पुणे या ठिकाणी बघा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येत आहे. वाक्यामधील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायला लावलेला आहे. वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखायला लावलेला आहे. त्याचा या ठिकाणी बघा चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. तर स्थिरावला खाली अंडरलाईन आहे. तर यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणत्या बघा या ठिकाणी साधित क्रियापदे बघा साधित क्रियापद स्थिरावला काय आहे? साधित क्रियापदे. पुढचा प्रश्न बघा वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे? काय प्रश्न आहे? वारंवार हे कोणतं क्रियाविशेषण आहे? तर हे सातत्यदर्शक हे बघायचं करेक्ट आन्सर कोणतं बघा सातत्यदर्शक. या टोपी खाली दडलंय काय? या वाक्यामधील जे काही अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायला लावला आहे. टोपी खाली या टोपी खाली काय भानगडी? त्याचा करेक्ट आन्सर बघा शब्दयोगी अव्यय बघा. टोपीला खाली आहे बघा जोडून आलेलं आहे बघा. ज्यावेळेस जोडून येतं त्यावेळेस काय असतं बघा शब्दयोगी अव्यय असतं. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी देव या नामाचं अनेक वचन कोणतं? तर देव या नामाचं अनेक वचन बघा देवच राहील. गाडी फार वेगाने आली या वाक्याचं उद्गारार्थी रूपांतर ओळखायचं आहे बघा आपल्याला उद्गारार्थी रूपांतर. तर बघा बापरे किती वेगाने आली गाडी हे काय बघा या ठिकाणी उद्गारार्थी रूपांतर आहे. नेहमी दुसऱ्याला मदत करा यातील आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. नेहमी दुसऱ्याला मदत करा. त्याचं करेक्ट आन्सर काय बघा ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी बघा कोणते बघा आज्ञार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यामधला आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे बघा आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले या ठिकाणी प्रयोग कोणता आहे तो विचारलेला आहे. तर बघा आई वडिलांनी मुलांना कसं वाढवलं तर मायेने वाढवलं. यामध्ये प्रयोग आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग आहे कोणत्या बघा भावे प्रयोग. हरिहर या शब्दामधील 2 पदामध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे? हरिहर या शब्दातील 2 पदामध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 संयोग चिन्ह आहे बघा कोणतं आहे बघा संयोग चिन्ह आहे. अभंग म्हणजे काय? काय प्रश्न आहे बघा अभंग म्हणजे काय? तर अभंग म्हणजे एक काव्यरचनेचा प्रकार लक्षात ठेवायचं आहे एक काव्यरचनेचा प्रकार. हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे बघा काय विचारलंय हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे? तर हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 विष लक्षात ठेवा विष. घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? घागरगडचा सुभेदार याचा करेक्ट आन्सर आहे बघा पानक्या काय बघायचा पानक्या. चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता आहे? चुरमुरे खात बसणे. तर बघा खजील होणे पदरी काहीही न पडणे मात करणे का मन खिन्न होणे. तर चुरमुरे खात बसणे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4 अ आणि ब बरोबर बघा खजील होणे आणि पदरी काहीही न पडणे हे काय बघा या ठिकाणी चुरमुरे खात बसणे या वाक्याचा बरोबर अर्थ आहे. पुढं काय प्रश्न आहे लक्षात घ्या खाली सारख्या अर्थाच्या 2 म्हणी याची जोडी दिली आहे. त्यामधील विसंगत म्हणीची जोडी आपल्याला ओळखायची बघा. घोडे कमवते गाढव खाते म्हणजे काय? घोड्याऐवजी डोके गाढव एवढी अक्कल. त्याच्यानंतर ओसाड रानामध्ये एरंडाचा उद उद तसं वासरामध्ये लंगडी गाय शहाणी. कोठे इंदाचा ऐरावत आणि कोठे श्यामभटाची तट्टाणी आणि कोठे राजा भोज आणि कोठे गंगोतेली आणि गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार खान तशी माती. यामधील बघा आपल्याला विसंगत म्हणजे यापैकी वेगळी म्हणजे त्याचा अर्थाची समानार्थी म्हण आपल्याला चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 घोडे कमवतो आणि गाढव खाते. तर या ठिकाणी बघा ही काय बघा चुकीची जोडी. पुढचा प्रश्न आहे बघा
शेतामध्ये काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी पुढीलपैकी कोणता शब्द वापरला जातो? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, कोणता शब्द आहे बघा, इरिरी. शेतातील काम झाल्यानंतर काम करणाऱ्या भोजनासाठी बघा या ठिकाणी बघा इरिरी हा शब्द वापरला जातो. पुढील वाक्यापैकी आपल्याला शुद्ध वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. यामध्ये आपल्याला शुद्ध वाक्य ओळखायचं आहे. पहा, एकदम सोपा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांचा चुकत असतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 हे काय बघा शुद्ध आहे बघा. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्रात स्त्रियांच्या फॅशनमध्ये मोठीच क्रांती झालेली दिसते. हे काय बघा शुद्ध वाक्य बघा. या ठिकाणी पासून शब्द आहे परंतु हे शुद्ध वाक्य पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणतं आहे? पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणतं आहे? तर ज्यावेळेस बघा तोंडामधून जास्त हवा निघते त्यावेळेस बघा हे काय असतं, महाप्राण व्यंजन असतं बघा. कोणतं? महाप्राण. पुढचा प्रश्न बघा, ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना आपण काय म्हणतो? तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3, त्याला काय म्हणतो बघा, अनुनासिकी असं म्हणतो. ज्या वर्णाचा उच्चार बघा नाकाद्वारे होतो त्यांना आपण अनुनासिकी असे म्हणतो. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? तर ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना आपण काय म्हणतो? तर स्वर असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना? स्वर असं म्हणतो. देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे? तर संबोधन याचं करेक्ट आन्सर आहे बघा. काय बघा? संबोधन. पुढचा प्रश्न आहे बघा, आपण हे जे काही सर्वनाम आहे हे कोणत्या प्रकारचं आहे? हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. हे काय बघा आत्मवाचक सर्वनाम आहे. आपण हे काय बघा आत्मवाचक सर्वनाम आहे. अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचं पूर्ण नाव काय आहे? अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचं पूर्ण नाव काय आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, आत्माराम रावजी देशपांडे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा आत्माराम रावजी देशपांडे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये टिंबटिंब या महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1, जानेवारीमध्ये बघा रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. कधी? जानेवारीमध्ये. पुढचा प्रश्न बघा, दुचाकी आणि चारचाकी खाजगी वाहन चालवण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता किती असते? तर खाजगी वाहन चालवणाऱ्या लायसन्सची वैधता किती असते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 20 वर्ष किंवा वयाची 50 वर्ष जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असते बघा. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वामध्ये आला? ध्वनी प्रदूषणाचा नियम कधी अस्तित्वामध्ये आला? याचा करेक्ट आन्सर आहे सन 2000 मध्ये बघा ध्वनी प्रदूषण आणि नियंत्रण अधिनियम अस्तित्वामध्ये आला. पुढचा प्रश्न काय बघा, एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असेल तर त्याचा अर्थ काय होतो? एकदम सोपा प्रश्न आहे. तर याचा अर्थ काय होतो असं या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, तो बघा त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. बघा वाहनाचा वेग काय करत आहे? कमी करत आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही? तर करेक्ट आन्सर बघा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे काय बघा कर्तव्य नाही आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे हे टिंबटिंब हे आहे. तर 33% आरक्षण देणारं. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4 बघा 106वी घटना दुरुस्ती. याचं करेक्ट आन्सर बघा 106वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान. लक्षात ठेवायचं आपल्याला पंतप्रधान. महाराष्ट्रामधून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या टिंबटिंब इतकी आहे. किती आहे? तर 48 इतकी बघा. लक्षात ठेवायचं आहे 48. पुढचा प्रश्न आहे बघा, आणि आपली विधानसभेची किती बघा 288. मणिपूर राज्याची सीमा कोणत्या राज्याला लागून नाही? मणिपूर राज्याची सीमा कोणत्या राज्याला लागून नाही? तर त्रिपुरा या राज्याला बघा मणिपूर या राज्याची सीमा लागून नाही बघा. महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत?
त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 7. किती बघा 7. महाराष्ट्रामधील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार अचूक उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. उतरता क्रम विचारलेला आहे. तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. बघा कळसुबाई, त्याच्यानंतर साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. लक्षात ठेवा 1 नंबरला कळसुबाई आहे, 2 नंबरला साल्हेर आहे, 3 नंबरला महाबळेश्वर आहे, 4 नंबरला त्र्यंबकेश्वर आहे. पुढचा प्रश्न बघा, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघा दरकेसा टेकड्या कुठं? गोंदिया जिल्ह्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? यवतमाळ जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पेच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेच. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र, मध्य प्रदेश. लोह खनिज असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून बघा लोह खनिज असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजांचं उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे आपल्याला क्रम लावायचा आहे. याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 बघा उच्च प्रतीकडून कमी. बघा 1 नंबरला मॅग्नेटाईट, त्याच्यानंतर हेमेटाईट, त्याच्यानंतर लिमोनाईट आणि 4 नंबरला सिडेराईट. पुढचा प्रश्न बघा, वर्ष 2023च्या 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला. हे गाणं RRR या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत? तर या गाण्याचे जे काय गायक आहेत बघा हे कोण आहेत? याचा करेक्ट आन्सर बघा काला भैरवाणी राहुल सिप्लीगंज याचा करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, देशामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका टिंबटिंब टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये पार पाडल्या? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1. तर बघा लोकसभा निवडणुका देशामध्ये बघा 7 टप्प्यात आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये पार पडल्या. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023मध्ये साजरी करण्यात आली? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 200वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. कितवी? 200वी. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमध्ये टिंबटिंब संग्रहालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर केला आहे? तर पुढील पिढीसाठी न्यूझीलंड या ठिकाणी बघा धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा मंजूर केला आहे. सर्व महानगरामधील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर कोणतं राज्य आहे पहिलं? केरळ आहे बघा पहिलं राज्य बघा रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्राम उद्योग मंडळाने मधाचं गाव म्हणून कोणतं गाव विकसित केलं आहे? तर माघर. लक्षात ठेवायचं हे मांगर हे जे काय गाव आहे बघा हे विकसित केलेलं आहे. स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकरची या ठिकाणी बघा नियुक्ती केलेली आहे. कोणाची? सचिन तेंडुलकरची. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबईमधील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत. तर मरीन लाईनचं नवीन नाव काय असणार आहे? मरीन लाईनचं नवीन नाव काय ठेवण्यात येणार आहे? तर मुंबादेवी हे असं ठेवण्यात येणार आहे बघा मुंबादेवी. बृहन्मुंबई बघा बृहन्मुंबईचं विभाजन कधी करण्यात आलं? त्याचं करेक्ट आन्सर बघा 1990मध्ये बघा बृहन्मुंबईचं विभाजन करण्यात आलं. 1687मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने आपलं मुख्यालय सुरतहून टिंबटिंब या ठिकाणी हस्तांतरित केलं. तर मुंबईहून बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं मुंबई येथे काय केलं? हस्तांतरित केलं. मुंबई शहराच्या कोणत्या दिशेला मुंबई उपनगर हा जिल्हा आहे? करेक्ट आन्सर आहे बघा उत्तरेस मुंबई उपनगर हा जिल्हा आहे. द्वैभाषिक बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? कोण होते बघा ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण याचं करेक्ट आन्सर बघा कोण? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर कोणतं? महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर कोणतं? तर करेक्ट आन्सर बघा मुंबई हे याचं करेक्ट आन्सर बघा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTCचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे सुद्धा बघा मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं.
महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. मुंबई हे भारताच्या कोणत्या किनाऱ्यावरील एक मोठं शहर आहे? तर मुंबई हे बघा पश्चिम किनाऱ्यावरील बघा एक मोठं शहर आहे बघा. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता विचारात घेता महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर. खालीलपैकी कोणत्या आयोगाने काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या आयोगाने मराठी आणि गुजराती भाषिकांच्या द्वैभाषिक मुंबई राज्याची शिफारस केली? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 फाजल अली आयोग. कोणता आहे बघा? फाजल अली आयोग. आधुनिक मुंबईचा शिल्पकार काय प्रश्न आहे? आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणास संबोधलं जातं? कोणास संबोधलं जातं? त्याचं करेक्ट आन्सर बघा जेराल्ड एंजियर यांना संबोधलं जातं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा अंधेरी या ठिकाणी बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा मुंबई शहर याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 2011च्या दशकामध्ये कोणत्या जिल्ह्याचं सर्वाधिक ऋण वृद्धी दर दर्शवला आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक 2 मुंबई शहर याचं उत्तर आहे बघा. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचं मुख्यालय कुठे आहे? तर वित्तीय महामंडळाचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे बघा फिरोजशेता मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे? तर प्रशासकीय मुख्यालय कुठे बघा वांद्रे या ठिकाणी पहा. मुंबईमध्ये क्वीन नेकलेस म्हणून कोणत्या भागाला ओळखतात? त्याचं करेक्ट आन्सर बघा मरीन ड्राईव्हला या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. खालीलपैकी मुंबईमध्ये कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे? कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर तुर्भे याचं करेक्ट आन्सर आहे पहा. भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून धावली? भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून धावली? तर मुंबई ते ठाणे दरम्यान बघा पहिली रेल्वे धावली. मुंबईमधील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत. लालबाग हे नाव कोणत्या स्थानकाला दिलं जाणार आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1 करी रोडला हे देण्यात येणार आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा बोरिवली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बोरिवली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई उपनगर. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक घनता असणारा राज्यातील जिल्हा कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर याचं करेक्ट आन्सर आहे बघा घनता. कोकण विकास महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं? कोकण विकास महामंडळाचं मुख्यालय. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बघा गोरेगाव सांताक्रूज दादर का अंधेरी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोरेगाव. मुंबई शहरामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 10 विधानसभा या ठिकाणी मतदारसंघ आहेत. भारतीय नौदलाला लागणाऱ्या जहाजाची निर्मिती मुंबई शहरामध्ये कोणत्या ठिकाणी केली जाते? तर माझगाव डॉक या ठिकाणी बघा ही केली जाते. कुठं? माझगाव डॉक. 2024च्या लोकसभा निवडणुकीनुसार मुंबईचे उत्तरचे खासदार कोण आहेत? तर कोण आहेत बघा पियुष गोयल, भूषण पाटील, अरविंद सातव का वर्षा गायकवाड. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 पियुष गोयल. नेक्स्ट बघा मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जातीसाठी विधानसभासाठी कोणता मतदारसंघ राखीव आहे? तर कुर्ला लक्षात ठेवायचं कुर्ला. पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्य अपंग आणि वित्त विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबईमध्ये कोठे आहे? कुठे बघा वांद्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या इमारतीची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 F.W. स्टीव्हन्सने बघायची रचना केली आहे. 1911 मध्ये 5व्या जॉर्जच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ कोणती वास्तू उभारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 गेट वे ऑफ इंडिया. लक्षात ठेवा गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आली. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला ओळखलं जातं. भारतामधील खनिज तेलाचं 50% उत्पादन टिंबटिंब या तेल क्षेत्रामधून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे हाय
या तेल क्षेत्रामधून बघा आपल्याला मिळतं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्यालय मुंबईमध्ये कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नरिमन पॉइंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईमध्ये लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? तर कितीत बघा 6 मतदारसंघ आहेत. किती? 6. मुंबई शहरामध्ये समाविष्ट परिसराची विभागणी बघा, मुंबई शहरामध्ये समाविष्ट परिसराची विभागणी किती विभागामध्ये केलेली आहे? किती विभागामध्ये केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 विभागामध्ये केली आहे. मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर बघा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो. बघा कोणत्या? कोकण. चित्रपट निर्मितीचे चित्रनगरी या प्रमुख केंद्राला कोणाचं नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दादासाहेब फाळके. लक्षात ठेवायचं बघा, चित्रपट निर्मितीचे चित्रनगरी या प्रमुख केंद्रास दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? याचा करेक्ट आन्सर बघा गोरेगाव या ठिकाणी आपलं याचं करेक्ट आन्सर आहे. भारताचं प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या शहराला ओळखलं जातं. मुंबई शहराचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर मुंबई शहराचं एकूण क्षेत्रफळ किती बघा 157 चौरस किलोमीटर इतके बघा. किती? 157 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई उपनगरमध्ये एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 एकूण बघा 3 तालुके आहेत. किती? 3. 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये एकूण साक्षरतेमध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर प्रथम क्रमांकाचा जिल्हा बघा मुंबई उपनगर. कोणता आहे? मुंबई उपनगर. भारताची व्यापारी राजधानी कोणती? भारताची व्यापारी राजधानी कोणती आहे? तर कोणती? मुंबईची बघा. मुंबई उपनगरमध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे बघा, मुंबई उपनगरमध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? किती बघा ऑप्शन क्रमांक 2 26. किती बघा 26 इतके आहेत. भारत हे टिंबटिंब राष्ट्र आहे. भारत हे कसं राष्ट्र आहे? तर भारत हे बघा धर्मनिरपेक्ष आहे. बघा लक्षात ठेवायचं आपल्याला, धर्मनिरपेक्ष आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ठिकाणामधून घेण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 उपनिषद मुंडक. लक्षात ठेवायचं उपनिषद मुंडक या ठिकाणामधून. विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये आणि कोकणाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज साठे आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये काय आहेत बघा? खनिज साठे आहेत. त्याचं करेक्ट आन्सर बघा पूर्व आणि दक्षिण. लक्षात ठेवा पूर्व आणि दक्षिण. मुळा, मुठा, भोर, घोडसीना या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर भीमा नदीच्या ह्या उपनद्या आहेत. सांबर सरोवर टिंबटिंब राज्यामध्ये आहे. सांबर सरोवर कोणत्या राज्यामध्ये? तर राजस्थान राज्यामध्ये आहे. भूगोलमध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर उष्ण आणि कोरडे वारे आहेत बघा, उष्ण आणि कोरडे वारे. चीनी प्रवासी ह्यू अँन संग याच्या काळामध्ये भारतात आला होता. तर कोणाच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता? याचा करेक्ट आन्सर आहे बघा हर्षवर्धन. राजा हर्षवर्धनच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण टिंबटिंब यावर आधारित होते. तर बौद्ध धर्मावर आधारित होते. बघा लक्षात ठेवायचं आपल्याला बौद्ध धर्म. ऑप्शन क्रमांक 4. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 नेमलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक याचं करेक्ट आन्सर आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक. इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोण आहेत? तर मौलाना हसरत मोहनी हेचे बघा काय बघा जनक आहेत. डायलिसिस उपचार हे कोणत्या आजारामध्ये केले जाते? तर मूत्रपिंडाच्या आजारामध्ये बघा डायलिसिस उपचार केले जातात. लक्षात ठेवायचं आहे मूत्रपिंडाचे आजार. खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यकृत हा काय बघा पचन संस्थेचा भाग नाही. लिटमस कशापासून मिळवतात? तर हा बघा दगड फुलापासून बघा मिळवला जातो. लिटमस दगडफूल. एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? तर एंडोसल्फान बघा काय? ऑप्शन क्रमांक 1 कीटकनाशक आहे. इलेक्ट्रॉनिक करंट हा कशाचा प्रभाव आहे? इलेक्ट्रॉनिक करंट हा कशाचा प्रभाव आहे? तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन्सचा हा काय बघा प्रभाव आहे. इलेक्ट्रॉन्स.
पुढचा प्रश्न आहे बघा, गार GARR म्हणजे गार म्हणजे काय? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 जागतिक कर चुकवेगिरीविरोधातील नियम. डिजिटल पेमेंट बाबत 2019 मध्ये कोणती समिती नेमली होती? तेच करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 नंदन निलेकणी समिती. लोकायुक्त हे जे पद आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 1971 मध्ये हे अस्तित्वामध्ये आलं. रोजगार हमी योजना भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली? तर रोजगार हमी योजना ही कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आली बघा ऑप्शन क्रमांक 3 आपल्या महाराष्ट्रामध्येच. खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही? इनपुट डिव्हाइस नाही तर वर्तमानपत्र, लक्षात ठेवा हे नाही बघा. जागतिक पर्यावरण दिन हा केव्हा साजरा केला जातो? काय जागतिक पर्यावरण दिन? तर करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 5 जूनला असतो बघा जागतिक पर्यावरण दिन. पुढचा प्रश्न बघा, सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणी बनवलेलं आहे? सर्वात हलकं तर DRDO डिफेन्स रिसर्च ही जी काय संस्था आहे बघा DRDOने बनवलेलं आहे.